कालाघोड़ा का थीम था 5 एलिमेंट्स ऑफ नेचर, 5 तत्व जो नेचर्स के होते हैं, तो हमने पिक्चर्स के थ्रू उनको रिप्रेजेंट किया है। जैसे कि ये फायर है, वो एयर है, स्पेस, लैंड और वाटर, और ये पांचों जो एलिमेंट्स हैं वो कनेक्टेड है। ये 7 चक्रस जो ह्यूमन बॉडी के अंदर प्रेजेंट है। तो जब भी अपन मेडिटेट या योगा करते हैं तो ये सातों चक्र एक्टिवेट होते हैं और हमें पीस ऑफ माइंड मिलता है। हम स्पिरिचुअली यूनिवर्स से कनेक्ट होते हैं, तो वो हमारा काम है। थैंक यू थैंक यू सर, इंट्रो भारी दिलेला आहे. तर आता डायरेक्ट भेटू पुढे. हा एक आर्ट बघा, मस्त आर्ट बनवला आपण. कसं बघा आपण आर्ट मस्त बनवला आहे. रिप्रेझेंट भारी करतात इथे. हा इंट्रो आहे त्याचा, वाचू शकता तुम्ही पॉज करून. हा एक आर्ट बघा, भारी आहे खूप. माझ्या जमान्यातलं सगळं दाखवतं त्याच्यामध्ये. एकदम डेंजर बनवलं आहे बघा. बघा इथं बघा, आधीच्या जमान्यातलं सगळं दाखवतं त्याच्यामध्ये. एकदम डेंजर आर्ट बघा काय बनवलं. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर नवीन ब्लॉगवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज चाललो आहे मी CSTला, कारण की कालाघोडा फेस्टिवल आहे. तर तिकडे जाणार डायरेक्ट आहेत 2-3 जण. तर डायरेक्ट तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो. जे पण चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण डायरेक्ट तिकडेच. लेट्स गो. तर मित्रांनो बघा केवढा लेट बघा, पोरींच्या वरचं नाटक आहे बघा. हे बघा मेकअप करा, टाइम लागला किती. अच्छा हमको सिखा रिया है. ऑर्डरला त्याच्या पोरी बिरी बघायला येणार का रे तुला? अरे नाही रे, बाहर जा रहा. हाँ तेरा वीडियो बना रहा है. देखो भाभी लड़की है कि नहीं, वो लड़की के जैसा मेकअप कर रहे थे वो कैसा. एक तर लेट झालं ऑलरेडी. तर मित्रांनो आता तिकीट वगैरे काढलेलं आहे. आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो CSTला. सो गाईज आता जस्ट आम्ही उतरलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा, कारण की मेगा ब्लॉक आहे म्हणून जरा लेट झाला आम्हाला. 1 तासाच्या वरती झालं आहे. तर आता डायरेक्ट जातो आणि तुम्हाला भेटतो तिकडे. मित्रांनो का जास्त लॉंग डिस्टन्स नाही, तर मग आम्ही चालतच चाललो तिकडे. तर बघू आता किती वेळ लागतो. तेव्हा कायचं लग्न आहे भाई, फर्स्ट टाइम जा रहा है मे बी. तो तेव्हा कायचं फर्स्ट टाइमच चाललं, तो भेटू आपण. सो गाईज आता जस्ट आम्ही पोचलो इथं. बघा इथून एंट्री आहे पुढून. एंट्री मारेंगे तर आता तुम्ही एंट्री वगैरे मारतो आतमध्ये आणि भेटतो तुम्हाला. काय आहे फ्रीच आहे तिथं, एंट्री वगैरे सगळी फ्री आहे. तर डायरेक्ट भेटतो तुम्हाला आतमध्ये. सो गाईज आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि हा एंट्री गेट जो बनवलेला आहे तो सगळा प्लॅस्टिक बॉटलचा आहे. जे रिसायकल बिनमध्ये टाकतो ना आपण त्याचाच आहे. तर तुम्हाला दाखवतो बघा, फुल प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये. फुल प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये आणि खाली कुकर वगैरेच आहे. एकदम डेंजर एक्सपिरियन्स आहे इथं. आणि फर्स्ट टाईमच आलो इकडे. तर इकडे बघा शॉपिंग वगैरेसाठी पण आहे आणि आतमध्ये वेगवेगळे आहेत. आता डायरेक्ट तिकडे जाऊन तुम्हाला एक क्लिप दाखवतो, तोपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. आणि हे बघा डस्टबिन बघा कसे कलर वगैरे केलेत. सगळे आर्ट, एक नंबर आर्ट आहे इथे. आणि आम्हाला यायला लेट झालं कारण की 28 आज लास्ट आहे, तर खूप गर्दी झाली इथं. हा आर्ट बघा कसं आहे, एकदम डेंजर आहे. हा आर्ट समजलाच नाही मला काय, पण एक नंबर आहे. आता बघा इथं एक अजून एक आहे. इथं पॉज करून बघू शकता तुम्ही, पॉज करून बघू शकता. एकदम भारी आहे बघा, एकदम डेंजर. पहिली बार आहे, फर्स्ट टाइम आलो. आणि बघा इथं एक हा एक आर्ट बघा. इथं बघा पॉज करून बघू शकता कशाबद्दल आहे. हा असे वेगवेगळे. इथं एक बघा विक्रांती म्हणून आहे, माचीसचा बॉक्स. आणि ह्या साईडला सगळे स्टॉल वगैरे आहेत.
इकडे या साईडला. तर बघू आपण त्या साईडला पण दाखवतो तुम्हाला काय काय इथे. ह्या साईडला पण आर्ट बघा कसे. ह्या साईडला आर्ट बघा कसे, एकदम वेगवेगळे आर्ट आहेत. एवढे भारी आहेत ना इकडे या साईडला. हा पण फर्स्टच एक्सपिरियन्स आहे कारण की मी इथं आलो नाही. तर अजून खूप काय बघण्यासारखं पुढे. हा एक बघा, पॉज करून बघा इथे. एक नंबर आर्ट आहे. रिप्रेझेंट पण एवढं भारी केलेत नाही इथं, डेंजर. इकडं बघा फुल हेअर सेट वगैरे करून देतात. डेंजर विषय. मित्रांनो हा आर्ट बघा, फुल प्रदूषणवरती दाखवलं आहे. त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की जे आपल्यामध्ये प्लॅस्टिकचे टाकाऊपासून टिकाऊ कसं होणं ते दाखवलं आहे याच्यामध्ये. आणि प्रदूषणचं दाखवलं आहे बघा वरती. किती हानिकारक आहे त्याच्यावरती दाखवलं आहे. आता पुढे राहून भेटतो तुम्हाला. त्या साईडला पण आहेत बघा स्टॉल वगैरे त्या साईडला. हे बघा प्रदूषणच्या आधारित दाखवलं आहे. हा बघा आमचा न्यू ब्लॉगर आहे. ह्या साईडला बघा स्टॉल वगैरे आहेत. इकडं पण आहेत आर्ट फुल. म्हणजे कोणाला काय घ्यायचं असेल तर इथून शॉपिंग वगैरे करू शकता. आणि हा एक आर्ट आहे बघा इथे, इमेजिकाचा आहे. नाव काय, सोने की चिडिया. डेंजर आहे. इकडं बघा वेगवेगळे आर्ट आहेत बघा. ह्या साईडला पण बघा हा एक आर्ट बघा कसा आहे. एवढी मेहनत केली असेल ना बनवताना, विचारून आला. आणि हे पॉज करून वाचत तुम्हाला वाचायचं असेल तर कशावरती आधारित येते. वायफाय वगैरे. फेसबुक है. अरे व्हाट्सएप नहीं लगाया क्या? व्हाट्सएप नहीं लगा, लगता पैसा खत्म हो गया. ज्यादा रेंज रहेगा. अरे सगळा बॉक्स आहे, बॉक्सचा बनवलेला आहे सगळा. डेंजर आहे. ये गेम का है कैमरा. अरे तुझं क्या आहे? पेपर है, ट्रिमर आहे. ट्रिमर है. अजून एक बघा इथं. हा एक बघा डेंजर वाटतोय. इससे बनाया क्या? पॉज करून बघू शकता. हा पण ह्याच्यातच आहे, पेपराचा बनवलोय कुट्ट्याचा. तर हा एक बघा, हा एक आर्ट बघा कसा आहे. टाकाऊपासून टिकाऊ बनवलेलं आहे. नाव बघा काय आहे. डेंजर आहे. मेहनत खूप केली असेल बनवताना. विषयाला डेंजर आहे इथं. अजून वेगवेगळे तिकडं बसायला पण बनवलं आहे त्या साईडला कोपऱ्यात. हा एक बघा, हा एक आर्ट बघा कसा बनवला आहे. एकदम डेंजर आहे. ह्याच्यावरती लिहिलेलं आहे. पॉट करून वाचू शकता तुम्ही. आणि स्कूलचा युनिफॉर्म. अरे स्कूल का युनिफॉर्म पहनने के लिए दिया है. पैसा खत्म. डेंजर आहे. ओके इकडं आहे. इकडे तुम्हाला काय घ्यायचं असेल तुम्ही शॉपिंग करू शकता ह्या साईडला. आणि फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. इकडं पण आहे बघा काहीतरी. आतमध्ये गेल्यानंतर समजेल. पण लाईन भरपूर आहे इथं. हे बी लागला. इथं आहे का बघा, लाईन लाया की रख तू. हे बघा प्राण्यांचं दाखवलं, पक्ष्यांचं. हे जे आपण समुद्रामध्ये बॉटल वगैरे प्लास्टिकचा कचरा वगैरे फेकतो ना, ते खाऊन पक्ष्यांना काय होतं ते दाखवलं याच्यामध्ये. बघा
त्याच्यावरती बघा पॉज करून बघू शकता तुम्ही. तर ब्लॉगवरती कंटिन्यू राहा, अजून तुम्हाला दाखवतो पूर्ण. लाईन लावून आता चालू आहे इथं आतमध्ये बघायला काय आतमध्ये ते भाऊ काय वर्क आहे. एकदम भारी आर्ट आहे हा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून बघू शकता. मस्त आर्ट बनवलं. तर आता अजून भरपूर आर्ट आहेत, तुम्हाला इकडचा पण दाखवतो. एक झाडावरचा आहे, काय बनवलं ते माहीत नाही. तिकडचा तुम्हाला जरा समजेल मला. असं वाटतं भूतांचे हात आहेत. डेंजर आहे बघा. बघा कसं आहे बघा. डेंजर आर्ट आहे म्हणजे तर मोठ्या अक्षरात दिलं इथं. वाचून तुम्ही पॉज करून बघू शकता. तर आता जातो आहे पुढे. आमचा न्यू ब्लॉगर कुठे गेला? न्यू ब्लॉगर तर भेटत नाही. बघा इथं एक आर्ट आहे, प्लॅस्टिकच्या बॉटलचाच बनवलेलं आहे. बघा हा वाला आर्ट बघा, ऑक्टोपस बनवलं आहे. डेंजर विषय. प्लॅस्टिकच्या बॉटलचा बनवलं आहे. प्लॅस्टिकच्या बॉटलचा बनवलं आहे. अजून भरपूर लाईट वगैरे सगळं रात्री असतं ते. बघा समोरून पण दाखवतो तुम्हाला. उसका ख्याल पूछ कैसा है. बघा इथं एक आर्ट आहे, हा एक आर्ट बघा. एकदम डेंजर, एकदम डेंजर आर्ट आहे. पुढून पण बघू शकता. ह्याचा काही इंट्रो वगैरे काय दिलेला नाही इथं लिहायला इकडे. तर आता अजून ह्या साईडला आहे की हा आता कर्नाटकचा आहे जे बनवला आहे तो. एक नंबर बनवला. इथं वाचून बघू शकता तुम्ही. डेंजर. इसमें जान नहीं बेचारे, बचपन की यादें ताज़ा कर रहे हैं हम लोग. मजा आ रहा है. डेंजर विषय. ये ऊपर बड़ा वाला है, ये तो गेंदा है. क्या बोला तूने? पकड़ पकड़. ये तो गेंदा है. चलो. डेंजर विषय येतो. इकडे काय बघा आर्ट बघा. रिप्रेझेंट लय भारी करतात इकडचे आर्ट आहेत ना ते. रिप्रेझेंट लय भारी करतात बघा. इथं एक समोरून बघा. आर्ट बघा फक्त. रिप्रेझेंट पण बघा काय करून बघा. आणि सगळे चार्जिंगचे पोर्ट येते, चार्जिंगचे किंवा कॉर्डचे काहीतरी आहेत. एक नंबर बनवलं. डेंजर. ह्या साईडला आहे का बघा. डेंजर बनवलं. सगळं प्लॅस्टिकचं आहे. हे क्लाउड वगैरे बनवलेत. दिवसा चंद्र वगैरे तारे वगैरे दिसतात वरती. बॉटलचं वगैरे बघा. डेंजर विषय. तर हा एक आर्ट बघा भारी आहे खूप. माझ्या जमान्यात सगळं दाखवतं त्याच्यामध्ये. एकदम डेंजर बनवलं बघा. बघा इथं बघा. आधीच्या जमान्यातलं सगळं दाखवतं त्याच्यामध्ये. एकदम डेंजर आर्ट बघा काय बनवलं. तर मित्रांनो कुणाला असा बसायला पण जागा बनवलेली इथं अशी सगळी. कोण थकून वगैरे आला असेल तर. आणि हा एक बघा, हा एक आर्ट बघा. हा एक आर्ट बघा काय रिप्रेझेंट करतोय बघा.
तारांचा बनवलेला आहे. हे बघा तारांचा बनवलेला आहे. पॉज करून तुम्ही बघू शकता इंट्रोडक्शन काय दिलं त्याचा. तर चला आपण पुढे जाऊया आता. तर मित्रांनो इथं एक हे बनवलेलं आहे आणि हा कपड्यांचा बनवलेला बघा. कपड्यांचा वगैरे दिलेलं आहे. एक नंबर आर्ट, एक नंबर बनवला आहे इथं. आणि जर तुम्हाला यांचा इंट्रो काय वाचायचं असेल तर इथं पॉज करून बघू शकता तुम्ही. इकडं तर ह्या साईडला सगळे स्टॉल शॉपिंगचे आहेत. आणि हा एक आहे एक्झाम बँक काहीतरी आहे का बघा. लाकडांचा बनवलेला आहे. एक नंबर आहे. इंट्रो बघा, इंट्रो बघा. एक नंबर वर्क आहे. पूर्ण लाकडाचं आहे. मस्त बनवलं आहे. हे चिमणी आणि हा आमचा चिमणा आहे. चिमणा आहे. डेंजर. इकडे जे पण आर्ट आहे ते सगळे विकत वगैरे घ्यायचं आहे स्टॉलमध्ये. आर्ट एक नंबर आहे तिकडं. या साईडला पण बघू शकता बघा. डेंजर. इथं दिलेलं आहे बघा काय काय आहे ते. कुठून कुठून आहे ते सगळं दिलेलं आहे. अरे ये वाघ लग रहा है क्या? वाघ ही दिखता है. और हम लोग का चिमणा आहे. चिमणा नाही मित्रांनो इथं एक आहे बघा. हा एक आर्ट आहे. एक नंबर आहे बघा. भारी बनवलं. इथं तुम्ही वाचून बघू शकता पॉजमध्ये. आणि इकडे सगळ्या छत्र लावलेले आहेत पाऊस येऊ नये म्हणून. डेंजर. आणि हा एक आर्ट बघा. इथं दिला आहे बघा इंट्रो त्याचा. रिप्रेझेंटला भारी करतात इथे. माझा पण फर्स्टच एक्सपिरियन्स आहे पण मस्त बनवला आहे. अजून एक आहे पुढं ह्या साईडला पण आहेत. अजून 2, 3, 4 असतील ह्या साईडला. पण ते पण एवढे भारी आहेत ना. विषय बघा. कपड्यांचं सगळं बनवलं आहे. झाड बनवलं आहे. रिप्रेझेंट बघा काय भारी केलं आहे. रिप्रेझेंट बघा केवढा भारी केलं आहे बघा. झाड बनवलं पण कपड्यांचा बनवलेलं आहे. फुल मस्त रिप्रेझेंट केलं आहे बघा. इथं त्याचं दिलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि ह्या साईडला एक आहे पूर्ण बॉटलचा बनवलं आहे. फिश बनवला आहे बॉटलचा. हे बघा कसा वाढतो. फुल डेंजर वाढतो. फुल प्लॅस्टिक बॉटलचा बनवलं आहे. आणि इकडं अजून एक आहे फोटोशूट करण्यासाठी भारी आहे. पानाचा बनवलेला आहे. एक नंबर बनवला. तर मित्रांनो इथं बघा आर्ट बघा ड्रॉइंगचा कसा एक नंबर बनवला आहे. हाँ मछली का. हाँ मछली का निकाल दिया मैं. वो मछली का है का वो निकाल दिया. और कैसा लग रहा है तेरे को? मेरा तो फर्स्ट टाइम है और मेरे को इतना अच्छा लग रहा है ना भाई. तेरे को कैसा लग रहा है भाई? मुझे फर्स्ट टाइम आया है भाई. क्या क्या देखने मिल रहा है तो कभी देखा नहीं रहेगा. ऐसा आर्ट्स भी होता है भाई. आर्ट मी तर फर्स्ट टाइम होते. मला पण एवढं काय माहीत नव्हतं. पण मी असं ऐकलेलं की गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचा आर्ट एकदम चांगला बनवला आहे. आणि बघू शकता किती भारी. डॉल्फिन है. डॉल्फिन नहीं रे बाबा. अरे बहुत कलर है इसके अंदर. सब मैची मिक्स लगता है. हा एक आर्ट बघा ड्रॉइंग करते समोर बसून. डेंजर विषय.
आर्ट यार, हे ड्रॉइंग कर येतेस. इकडचा आर्ट बघा कसा आहे. आपल्या याच्यावरती नाही फुल डेंजर डेंजर होय. हे बघा समोरून बघा. कसं आहे बघा, एकदम डेंजर. डेंजर विषय बघा. इथं पण खाली ये 600 का, ये 700 का, ये ये 3500. हे सगळं तुम्ही इथे बाय करू शकता. बाहेर साईडचं स्टॉल येते सगळे. ह्या साईडला बघा ते बोंडे वगैरे असतात ना, डिझाईन वगैरे बघा, वेगवेगळे डिझाईन आहे तिथे. ह्या साईडला पण बघा. ह्या साईडला बघा. हाँ, ये पूरा किट है 300 वर्ड्स का. इसमें सारे मैग्नेट वर्ड्स हैं. यू कैन पुट इट ऑन योर फ्रिज एंड मेक पोइट्री आउट ऑफ इट. इनकी बनी हुई इट्स अ वर्ड प्ले किट. पूरा गेम सेट है. एक हिंदी में एक पोएम आता है और उसका इंग्लिश वर्जन आता है एंड अ स्मॉल राइट अबाउट दैट गॉड. आ जाओ इधर. वेगवेगळे बघायला भारी भारी पिक्चर आहे. मित्रांनो आर्ट बघा कसा आहे. जीन्स वगैरे घालतो ना त्याच्यामध्ये बनवलं आहे. बॅग वगैरे मस्त बनवलं आहे. डेंजर आहे. फर्स्ट टाइम आलो पण एक्सपिरियन्स एवढा भारी भेटतो ना, एक नंबर. वेगवेगळे आहेत बघा सगळीकडे. बघा इकडं हा आर्ट बघा कसं आहे. डेंजर बनवलं. सगळे सेलिंगला लावलेले ते. बघा इकडं भावल्या वगैरे आहेत बनवलेले. सगळे सेलिंगला आहेत. 560. सब बाहुली बना बघा कसा बनवलं. लाईट आहे बोला मस्त आहे बघा इथं. वेगवेगळे आर्ट आहेत सगळीकडे फुल. तर मित्रांनो हा आर्ट बघा कसा आहे. हा पूर्ण धाग्यांनी बनवलेला आहे. एक नंबर. आणि खाली बघू शकता तुम्ही, हे पूर्ण धाग्यांनी बनवलेलं आहे. धाग्यांनी गाऊन टाईप बनवलं आहे. आणि हे बटन्स आहेत सगळे. बटन पाठचा कोपऱ्यातला तो कागदाचा आहे. दाखवतो थांबा तुम्हाला तो. बघा कागदाचा बनवलेला आहे. मस्त आर्ट बनवला. खाली वगैरे बघा सगळं. तुम्ही बघू शकता. डेंजर आहे. हा एक आर्ट आहे वेगळा, पण ह्या आर्टचं काय ते माहीत नाही. जैसे यहाँ पे इस वक्त आप सब ब्लैंक थे. For all the ones who are trying to figure out what this is exactly what the artist wanted. To create that curiosity and for you guys to be a little blank. I'm so sorry. So the whole point of this is for you to feel a little blank, a little out of the place. Because what's happening is when a blind person, a visually impaired person, is going around anywhere trying to live its life, that person is feeling blank. Because what's happening, there is no accessibility for them. Just like you guys right now are trying to figure out these dots. Some of you may know this is Braille script. Some of you actually were impressive by going ahead and reading a poem. There's a poem written in Braille for them. Every art piece that you notice here did not have even a description in Braille. But this art piece is India's first interactive art installation accessible to the blind. There's a poem in Braille. Let me translate it for you. The first line reads as, see what I see? Do you, question mark,
feel what I feel. The poem is written by the artist in such a way that whichever statement the visually impaired starts reading from, they'll still be able to make sense out of this entire poem. At the same time, even if we are not here to explain what's happening, there's a description on the left, which is not just in English for visual people, but also in Braille for visually impaired. The whole purpose of this art installation is to bring about awareness, conversations, and to make you a little uncomfortable by reminding you how it feels to be in their shoes, right? In their place. Imagine a person who is blind and is deaf. How are you going to guide them? In general, a blind person will be okay with an audio description, which again is not available everywhere, but you can help them, guide them, assist them. But what about a person who's going to a restaurant, wants to eat food, is blind and is deaf? There's no menu in Braille, right? So that's the whole point here. Again, to explain you in a deeper level, this board changes color throughout the day. It begins with the indigo color, changes. मित्रांनो इकडे इंट्रोडक्शन पण दिलेलं आहे. पॉज करून तुम्ही बघू शकता. The whole point here, the reason why the color changes. व्हिडिओ जास्त मोठं म्हणून मी अर्ध्यापर्यंत साईडला निघलो कारण की अजून पण एक्सपिरियन्स चालू आहे. तर आता डायरेक्ट तिकडं पुढे बघतो. मित्रांनो हा एक आर्ट बघा. बॉक्स वगैरे तो बनवलेला आहे आणि हे सगळं सुतळ्यांचं बनवलेलं आहे. सुतळ्यांचा बनवलेला आहे. मस्त आहे. रिप्रेझेंट मस्त केला आहे. अजून बघू या साईडला चक्रव्यूह. इकडं पण लाईन लागलेली आहे. बघू जा काय बघायला भेटतंय का. चक्रव्यूह water and plant like बघू शकता तुम्ही. I will tell you fire, air, space, and water. fire, air, space. And water. बड़ा का थीम था 5 एलिमेंट्स ऑफ नेचर. 5 तत्व जो नेचर्स के होते हैं, तो हमने पिक्चर्स के थ्रू उनको रिप्रेजेंट किया है. जैसे कि ये फायर है, वो एयर है, स्पेस, लैंड और वाटर. और ये पांचों जो एलिमेंट्स हैं वो कनेक्टेड है. ये 7 चक्रस जो ह्यूमन बॉडी के अंदर प्रेजेंट है. तो जब भी अपन मेडिटेट या योगा करते हैं तो ये सातों चक्र एक्टिवेट होते हैं और हमें पीस ऑफ माइंड मिलता है. स्पिरिचुअली यूनिवर्स से कनेक्ट होते हैं. तो वो हमारा काम है. थँक्यू. तर इंट्रो भारी दिलेला आहे. हा एक आर्ट बघा. मस्त आर्ट बनवला हा आपण. कसं बघा आपण आर्ट मस्त बनवला आहे. रिप्रेझेंट भारी करतात इथे. हा इंट्रो आहे त्याचा, वाचू शकता तुम्ही पॉज करून. तर मग हा एक आर्ट बघा. इथे इंट्रो दिलेला आहे. नीट बघा. डेंजर आहे. रिप्रेझेंट एवढं भारी करतात ना इथे. फर्स्टच एक्सपिरियन्स आहे पण मस्त वाटलं इथे. तर मित्रांनो मी जिथं आलो तिथं सगळ्या वेगवेगळ्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या देशातले सगळे इथं आर्ट वगैरे बनवलेले दाखवतात. हा बघा इथं हा उत्तर प्रदेशमधले सगळे आर्ट. हा बघा हा बिहारमधलं आहे. हे सगळं बिहारमधलं आहे आणि इकडचं दिल्लीमधलं आहे. हे पण दिल्लीमधलंच आहे. पेंटिंग इज ऑल इनसाइड एंड ऑन टॉप ऑफ हे आपल्या महाराष्ट्रामधले. हे राजस्थानमधले. हे वेस्ट साईडचं आहे. हे लेडीज आपल्या कामाचं नाही काय. इकडं पण बघा आर्ट कसा भारी. ह्या साईडला पण डेंजर होणार. मित्रांनो इकडे सगळी क्रिएटिव्हिटी दाखवलेली आहे वेगवेगळ्या प्रदेशातून. मणिपूरमधून बघा दाखवलेलं आहे इथे. सगळं क्रिएटिव्ह दाखवलं आहे या साईडला. मेहनत पण तेवढीच केली आहे यांनी. तर मित्रांनो डिझाईन केलेले शूज बघा इथे.
मस्त आर्ट केलंय. Those are for 5,000, 6,000. But they are washable. Again, spot cleaning because it's a fabric, and these you'll have to place an order for them. They're made to order. मित्रांनो बघा आर्ट बघा, पेपरवरती बघा कसं डिझाईन केलंय. एक नंबर डिझाईन केले. मस्त बनवलं. बटर पेपरवरती बनवलं आय थिंक. मस्त बनवलं. हा एक आर्ट बघा कसा बनवलेला आहे. डेंजर. सुटकेस वगैरे दाखवलं आहे बघा याच्यात, सगळं त्याचंच आहे. मस्त बनवलं. सो गाईज तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल, कारण आम्हाला पण खूप मजा आली, कारण की फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा. आणि आता चाललो आहे मी घरी. तर आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला. तर भेटू आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक बाय.